तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनी आज पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले। कवठेमंकाळचे माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण तालुक्यात तापले आहे। माजी खासदार संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून मारहाण केली। यामध्ये आलेल्या त्यांच्या आईला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात आमदार सुमन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला। संजय काका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली। दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे समर्थक असे एकूण 5 जणांवर कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढील तपास करीत आहेत। याबाबतची हकीकत अशी, अय्याज मुल्ला सकाळी फिरून आले। घराबाहेर बसलेले असताना संजय काका पाटील यांचे पीए खंडू होवळे तेथे आले। त्यांनी संजय काका पाटील भेटायला येणार आहेत असे सांगितले। त्यानंतर 2-3 गाड्या मुल्ला यांच्या घराबाहेर आल्या। गाड्यामधून संजय काका पाटील यांच्यासह 10-15 जण उतरले। ते घरात घुसले आणि मुल्ला यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली। मध्यस्थी करायला आलेल्या मुल्ला यांच्या आईला आणि इतर महिलांनाही शिवीगाळ करत कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप आहे। कवठेमंकाळमध्ये सध्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपला कुठेतरी पराभव होतोय की काय या भीतीने माजी खासदार या जिल्ह्याचे जे होते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून काम करतायत, जी काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतोय, त्यातल्या एका व्यक्तीच्या, जे आमचे पदाधिकारी आहेत, या शहराचे माजी उपनगराध्यक्ष आहेत आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी 7 वाजता त्यांच्या आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे, मग आई असतील, पत्नी असतील, यामध्ये आल्या। आईंना, ज्यांचं वय 76 वर्ष आहे, त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली। मुलगा मध्ये आला, मुलाला मारण्यात आलं आणि एकूण 10-15 जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली। आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला, त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानक आणि सकाळी घडल्यामुळे, अगदी कुणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला। आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत। गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे। त्या घरासमोर एक CCTV कॅमेरा होता, त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये संबंधित फुटेज आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि या संबंधीचा सगळा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे। आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये असेल किंवा तासगाव तालुक्यामध्ये असेल, अशा पद्धतीच्या वृत्तीचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्याही पद्धतीची वृत्ती खपवून घेणार नाही हा संदेश सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला द्यायचा आहे। कारण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जर घरातल्या माता भगिनींसह मारहाण होत असेल तर आज तासगाव कवठेमंकाळ सुरक्षित आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आज राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेला आहे। आणि सत्तेचा जो अहंकार आलेला आहे, सत्तेचा जो माज आलेला आहे, तो माज येत्या महिनाभरामध्ये उतरवल्याशिवाय या मतदारसंघातली सुज्ञ जनता स्वस्थ बसणार नाही हा विश्वास मला आपल्याला द्यायचा आहे। विरोधी गटांचा दावा केला जातो की त्यांच्या पीएला काहीतरी काल मारहाण झाली, काय कुठल्याही पद्धतीची मारहाण काल झालेली नव्हती। काल मारहाण झाली असती तर कालच येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे होता। एखाद्या घटनेचा अप्रचार कशा पद्धतीने करावा हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। आणि या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे की अशा पद्धतीची कृत्य कोण करू शकतं हे या मतदारसंघातल्या नागरिकांना चांगलं माहिती आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा अप्रचार जे करायचा प्रयत्न करतात हे लोकांना पटणार नाही। त्यामुळे असा बालिशपणा त्यांनी थांबवला पाहिजे असं मला वाटतं। तासगाव तालुक्यातील काही ठराविक मंडळ क्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पीए जो आहे खंडू होवाळे म्हणून, त्या पीएला या दोघा-तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली। रात्रीची वेळ होती, वाद होऊ नयेत, भांडण होऊ नये म्हणून पीएनं काही रात्री कुणालाही सांगितलं नाही। सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेली आहे। आयाज आणि त्याच्याबरोबर 2 जण होते, त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी 3 थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली। सकाळी मी विचारायला गेलो
त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो. माझ्या पिईपर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही. आणि तो दलित समाजाचा माझा पी आहे. तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार. त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली, एकेकाला ताणून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे. पुन्हा आज सांगतो, अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना 2 मुस्काडीत मारले. ही वस्तुस्थिती आहे, नाकारत नाही. आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण, रात्री माझ्या पीएला यांनी मारहाण केलेली आहे. आमची फिर्याद दाखल एक अर्ध्या पाऊण तासात आम्ही करतोय. वाद वाढू नयेत, गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला. पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय. तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे.